नाशिकच्या लासलगाव येथील उमामहेश्वर मंदिरामध्ये दुसरा श्रावण सोमवार निमित्त असंख्य भाविक भक्त पूजा करण्यासाठी येत असतात। 150 वर्षांची परंपरा जपत असताना मंदिराचे पुजारी यांनी माहिती दिली आहे। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। लासलगाव येथील उमामहेश्वर मंदिरात 150 वर्षापासूनची परंपरा आहे। इथे आमचे आजोबा, त्याच्यानंतर वडील, त्याच्यानंतर आम्ही दोघे अशा पद्धती तिथे पूजा चालू असली। 150 साधारण 150 शिवभक्त इथे दररोज येतात आणि 125 बेल, त्याचप्रमाणे 1100 बेल सोमवारी या पद्धतीने इथे पूजा परंपरा चालू आहे। या गोष्टीला कमीत कमी 150 वर्ष झाले। या मंदिराची ख्याती जर म्हटली तर या मंदिरामध्ये अत्यंत आणि स्वतः भगवान शंकरांनी इथे दृष्टांत देऊन दर्शन देऊन बऱ्याच भक्तांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहे। जे काय मनामध्ये इच्छा असेल ते या ठिकाणी जर बोलले तर भगवान शंकर पूर्ण करतात। शेवटची इथे या ठिकाणी शेवटच्या दिवशी सत्यनारायण होतो, तो 11.25 किलोचा, तो पण चांगल्या प्रसादामध्ये चांगल्या तुपामध्ये होतो। शेवटच्या दिवशी होम हवन होऊन या मंदिराच्या रोज केलेल्या पूजेची सांगता ही होत असते। अशा प्रकारची महादेवाचं मंदिर बऱ्याच वर्षापासून ख्याती आहे। शिवाय मंदिराला खेटून इथे बारव आहे। शिवाय त्या ठिकाणी समोर म्हणजे अश्वत मंजाचं स्थान आहे, शनीचं मंदिर आहे आणि सर्व देवता या ठिकाणी आलेले आहे। अशा प्रकारचे मंदिर बऱ्याच वर्षाचं अहिल्याबाईच्या काळापासून प्रसिद्ध आहे आणि बरेच भक्त इथे दर्शनाला येतात, आपली मनोकामना पूर्ण करून घेतात। रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।